पहिलं घर जे माझं होतं आणि माझ्या घरापासून त्यांनी जे तोडायला चालू केली ते शेवटपर्यंत तोडलं यांनी. आणि नाव सांगितलं की आम्ही कोर्टाची माणसं आहेत, कोर्टाची ऑर्डर आहे, आणि नाव सांगितलं की म्युन्सिपाल्टीची ऑर्डर आहे, आम्हाला तोडायचं आहे. आणि 20-25 पोरं आली होती, त्यांच्याकडे हत्यारं पण होती. आणि माझा पुतण्या घरात जेवायला बसला 12, त्याला घरातनं बाहेर अजून असं बाहेर आलता तो, त्याला जेवणानं उठून त्याचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला सांगितलं बाहेर निघ, बोलतो सगळं सामान पकड, आम्हाला घर तोडायचं आहे बोलतो. मग जर हे शासकीय माणसाकडनं आले होते, शासकीय यांना ऑर्डर होत्या का, म्युन्सिपाल्टीची ऑर्डर होती किंवा पोलिसांची ऑर्डर होती, मग यांच्यावर शासकीय माणसं का नव्हती? बिना शासकीय माणसांनी कशी आली? आणि ते नाव सांगत होती पोरं मी रमेश म्हात्रेची माणसं आहेत, रमेश सुक्रिया म्हात्रे. मग हे आमच्या गरीब, आमचा कोर्ट मॅटर चालू आहे, मग तुम्ही कोणत्या बेसवर तुम्ही अशी कारवाई करता परस्पर? म्हणजे कायदा नियम हा आहे की नाही काही? फक्त गरिबांसाठी हा वेगळा हिशोब आणि यांच्यासाठी वेगळा हिशोब का? संगनमत करून माणसं पाठवून वाट लावून मोकळे हो. परिसरात 7 ते 8 घरांना रात्री तुरळक कारवाई झाली, रात्री 2 वाजता काय ही कारवाई आहे आणि आपल्याकडे काय करणार? या संदर्भाने रात्री एक 5-6 रूम जे छोट्या छोट्या रूम होत्या त्या तोडल्याची तक्रार आपल्याकडे आलेली आहे. त्या संदर्भाने कायदेशीर त्यांची तक्रार चालू आहे. त्या तक्रारीप्रमाणे जे काही सेक्शन लागतील त्याप्रमाणे कायदेशीर गुन्हा आम्ही दाखल करीत आहोत. कोण लोक होते, काय होते, या संदर्भात आपल्याला माहिती? त्याबद्दल माहिती घेत आहोत सर, डिटेल्स. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.